तर आमदार वैभव नाईक सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांचीही प्रतिक्रिया घेऊयात। वैभवजी, खरं तर पुतळा कोसळला, असंख्य शिवप्रेमींना, तमाम शिवप्रेमींना खरं तर दुःख झालं, मात्र मंत्री दीपक केसरकर एक अजब विधानच करतात। चांगलं घडायचं असेल म्हणून अपघात झाला असेल असं त्यांनी म्हटलं। खरं तर कालचा छत्रपती शिवाजी महाराजांची स्मारक घ्या ठिकाणी हे झालं तर खरं तर महाराष्ट्राच्या अस्मितेला धोका बसलाय आणि दीपक केसरकर हे सातत्याने मोठमोठ्या पत्रकार परिषद घेत असतात आणि मोठी मोठी विधानं करत असतात आणि आज त्यांनी बघितलं असेल की त्यांना छत्रपतींबद्दल त्यांची काय भावना आहे, मराठ्यांचा आराध्य असलेल्या छत्रपतींबद्दल त्यांची काय भावना आहे हे आज लोकांसमोर आलंय। आज खरं तर या खात्याचे बांधकाम मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि दीपक केसरकर या दोघांनी राजीनामा दिला पाहिजे, कारण दोघंही या पुतळ्याच्या पडझडीला हे दोघंही मुख्य जबाबदार आहेत। आणि या दोघांनी ज्यावेळी हा पुतळा सुशोभीकरण झाला तेव्हा आम्ही सांगत होतो की छत्रपतींच्या बांधलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर काहीतरी तुम्ही करा, तर ह्यांनी तो पुतळा अट्टहासाने त्या ठिकाणी उभारला आणि तो पंचधातूचा म्हणून सांगितला आणि तो काल लोखंडाचा निघाला। म्हणजे हे दोघंही जिल्हा नियोजनच्या बैठकीतनं ह्यांनी जिल्हा नियोजनचे कोट्यावधी रुपये ह्या पुतळ्यासाठी दिलेले आहेत। त्यामुळे या दोघांनी आधी पहिला राजीनामा दिला पाहिजे आणि महाराष्ट्र खरं तर जनाची नाही तर मनाची तरी त्यांनी लाज राखली पाहिजे होती आणि असं विधान करता कामा नये होतं। नाईकजी, खरं तर काल तुम्ही पीडब्ल्यूडीच्या ऑफिसची तोडफोड सुद्धा केली होती, आता पुढे कशा पद्धतीने तुम्ही आंदोलन करणार, कशा पद्धतीने पाठपुरावा करणार? उद्या खरं तर आता ह्या भावना लोकांच्या झालेल्या आहेत। आपण बघितलं असाल की आपल्या वृत्तवाहिनीवर असून देत, सोशल मीडियाला असून देत, महाराष्ट्रात नंतर भारतातल्या बाहेरनं सुद्धा याच्याबद्दल तीव्र प्रतिक्रिया झाली आहेत। कारण सरकारने बांधलेला आणि आज खरं तर एकमेकाच्या नावावर हे घालतायत, नेव्हीवर घालतायत, नेव्हीला बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत। कालच्या दिवसातच त्यांना आठवलं की हे पत्र खराब झालंय। आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, तुम्हाला आश्चर्य वाटेल की या पुतळ्याचा म्हणजे चौथरा किंवा सुशोभीकरणाचं जे काम झालं ते खरं तर एका निविदेमध्ये निघालं पाहिजे होतं। 3 कोटीचं काम आहे, 4 कोटीचं आहे, तर यासाठी तब्बल 10 निविदा निघाल्या आहेत, 10-10, 20-20 लाखाच्या। म्हणजे भाजपने आपल्या बगलवच्च्यांना कामं देण्यासाठी या पुतळ्याची तोडफोड केली, म्हणजे कामाची सुद्धा तोडफोड केली आणि नंतर हा प्रकार घडला। पहिल्यांदा जर एका दिलं असतं तर हा प्रकार घडला नसता। नक्कीच नाईकजी, धन्यवाद तुमच्या सगळ्या प्रतिक्रियेसाठी। तर दीपक केसरकरांनी अजब तर्क लावल्याचं पाहायला मिळतंय आणि यावरून सुद्धा आता विरोधकांकडून संताप व्यक्त केला जातोय।